तर हाय फ्रेंड्स, बऱ्याचदा तुम्ही मला विचारत असता की आम्ही आता एखाद्या ठिकाणी फिरायला चाललो तर तिकडे स्टेची काय सोय आहे किंवा एखादा चांगला रिसॉर्ट सजेस्ट कर. तर तुम्ही अलिबागला येत असाल आणि अलिबागला ऑल द वे अलिबाग सिटी किंवा नागावला न जाता जर तुम्हाला मांडवा जेट्टीच्या आसपास म्हणजे जिथे तुम्ही बोटने उतरता तिथेच जर तुम्हाला एखादं चांगलं रिसॉर्ट हवं असेल तर ते रिसॉर्ट कोणतं आहे, त्या रिसॉर्टची प्राइसिंग किती आहे आणि तिथल्या रूम किंवा अजून ज्या सर्व्हिस आहेत त्या एकंदरीत कशा आहे त्याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या रिसॉर्टचं जे बजेट आहे ते 1600-1800 ते 2500 ह्या रेंजमध्ये व्हेरी करतं. तर त्याचीही पूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व डिटेल्स मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता मी तुम्हाला सद्गुरू कृपा रिसॉर्ट ह्या रिसॉर्टचा जो रूम आहे तो मी आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर हा इथे रूम आहे आणि हा कपल रूम आहे. तर 2 किंवा 3 लोकांसाठी खूप सफिशियंट असा रूम आहे. इथे वरती 2 लोकं झोपू शकतात या बेडवर आणि खाली इथे तुम्हाला मॅट्रेस मिळाली तर तुम्ही अजून 1 किंवा 2 लोकही इथे झोपू शकतात जर तुम्ही ॲडजस्ट करू शकता ते. तर हा इथला असा बेड आहे. ए सी मिळतो तुम्हाला, ए सी आहे आणि टी व्ही आहे. आणि जो महत्त्वाचा पार्ट रूममधला तो हा वॉशरूम. इथला वॉशरूम तुम्ही बघू शकता, खूप क्लीन आहे आणि खूप जास्त मोठा नसला तरी चांगल्या प्रकारे मेंटेन आहे आणि सकाळी गरम पाण्याची सोय इथे आहे. तर हा इथला वॉशरूम आहे. आणि हा एक प्लस पॉईंट म्हणावा लागेल, इथून दिसणारा रूममधून दिसणारा हा व्ह्यू. आणि हा रूम तर खूप चांगला, खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त लक्झुरियस जरी नसला तरी कपलसाठी एक चांगला वीकेंड स्पेंड करण्यासाठी चांगला असा हा रूम आहे. तर इथे तुम्ही नक्की येऊ शकता. मी स्वतः इथे 3ऱ्यांदा किंवा 4थ्यांदा आलो आहे. जेवणाच्या बाबतीतही चांगलं रिसॉर्ट आहे. तर पर्सनल रिकमेंडेशन मी तुम्हाला देऊ शकतो इथे यायचं. तर इथे येऊन तुम्ही चांगला टाईम स्पेंड करू शकता. एक चांगला मोठा स्विमिंग पूल तुम्हाला या रिसॉर्टमध्ये दिसून येतो. रिलॅक्स होण्यासाठी मोठ्यांनाही झोपाळ्याची सुविधा येथे केलेली आहे. आजूबाजूचा परिसर हा निसर्गसंपन्न असून हिरवळीने नटलेला आहे. बच्चे कंपनीसाठी एक चांगली सुविधा येथे केलेली आहे. पूलचा परिसरही खूप चांगल्या तऱ्हेने सजवण्यात आलेला आहे. तुमचा एक मोठा ग्रुप असेल तर तुम्ही या पूलमध्ये नक्कीच एन्जॉय करा. हा जो बघताय हा रेन डान्सचा एरिया आहे. इथे तुम्ही भन्नाट गाण्यावर खूप धमाल असा डान्स करू शकता. पूलच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ आणि नीटनेटका आहे. रिलॅक्स अशी वाईब आणि रिलॅक्स अशी जागा म्हणून हे रिसॉर्ट मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन. तर रिसॉर्टच्या जेवणाबद्दल थोडक्यात माहिती जर द्यायची झाली तर तुमच्या पॅकेजमध्ये इथला लंच आणि इथला डिनर हा इन्क्लुझिव्ह आहे. तर तुम्हाला लंचमध्ये चिकन मिळतं. तर या चिकनच्या डिशमध्ये सुका चिकन, भाकरी असते आणि चिकनची ग्रेव्ही असते. आणि रात्रीच्या डिनरबद्दल बोलायचं झालं तर तिथे फिश असतं. तर मोस्टली इथे सुरमईच असते, पण कधी कधी मी एकदा आलो होतो त्यावेळी पॉम्प्रेट पण होतं, पापलेट पण होतं. तर तुम्हाला पापलेटही मिळतं. सोबत प्रॉन्स किंवा जी कोलंबीची ग्रेव्ही आहे ती असते, चपात्या आणि भात असतो. तर ह्याच्यामधले मोस्टली सगळेच आयटम हे अनलिमिटेड आहेत. सकाळचं स्वीट सोडलं आणि संध्याकाळची जी फिश फ्रायची तुकडी आहे ती सोडली तर सगळे आयटम अनलिमिटेड आहेत. प्लस जो दुसऱ्या दिवशीचा नाश्ता आहे त्याच्यामध्ये पोहे आणि मिसळ हे तुम्हाला मिळतं, हेही अनलिमिटेड आहे. तर हे तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुझिव्ह आहे. तर इथल्या जेवणाचा रिव्ह्यू द्यायचा झाला तर इथलं जेवण खूप चांगलं आहे. इथले रिपीटेड कस्टमर हे ह्याच कारणामुळे इथे येतात की यांचं जेवण खूप चांगलं आहे. तर तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला एक चांगलं जेवण इथे मिळेल. आता पुढचे काही डिटेल्स मी रिसॉर्टचे तुम्हाला देतो, तो बरं बघत राहा. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथलं जेवण. आता जे तुम्ही बघताय ते चिकनची ग्रेव्ही, चिकन सुक्का, हा इथे मिळणारा प्लेन राईस. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणात इथे तुम्हाला सॉफ्ट आणि खूप टेस्टी अशी भाकरी मिळते. तर हे इथलं सलाड. त्याच्यानंतर व्हेज जेवणात तुम्हाला एक वेगळी व्हरायटी इथे दिसून येते. त्याच्यामध्ये छोले आणि ही भेंडीची भाजी होती त्या दिवशी. सोबतच सलाड तुम्हाला इथे मिळून येतं. रात्रीच्या जेवणात इथे फिश असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कोलंबीची किंवा प्रॉन्सची ग्रेव्ही असते. सोबत एक तळलेली तुकडी, चपात्या, राईस, सोलकढी हे तुम्हाला इथे मिळून येतं.
व्हेजमध्येही बरेच ऑप्शन तुम्हाला इथे दिसून येतात, तेही आता मी तुम्हाला दाखवतो. तर मी ज्या दिवशी तिथे गेलो होतो त्या दिवशी तिथे पनीर आणि वाटाण्याची भाजी होती, साधी डाळ होती आणि आपली बटाट्याची भाजी होती. तर हा त्या दिवशीचा एकंदरीत लंच आणि डिनरचा मेन्यू होता. रात्री या रिसॉर्टचा परिसर पूर्णपणे बदलून जातो. एक खूप शांत पण तितकीच वायब्रंट अशी वाईब तुम्हाला इथे फील होते. DJ आणि चांगल्या म्युझिकच्या तालावर तुम्ही इथे रात्री फुल धमाल करू शकता. तर हे होतं अलिबाग मांडवा येथील श्री सद्गुरू कृपा रिसॉर्ट. अलिबाग किंवा जी मांडवा जेट्टी आहे तिथपासून साधारण एक 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे रिसॉर्ट होतं. आणि जर तुम्हाला ऑल द वे इथून मांडवा जेट्टीपासून अलिबागला जायचं नसेल, एक शॉर्ट ट्रिप मारायची असेल, फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं असेल, तर हे रिसॉर्ट मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन. कारण माझ्या आवडीचं हे रिसॉर्ट आहे आणि मी बऱ्याचदा इथे आलो आहे. तर मी सांगू शकतो एक खूप चांगला आणि सेफ ऑप्शन आहे फॅमिलीसाठी किंवा तुमचा लेडीजचा ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी. तर इथे येऊ शकता तुम्ही आणि चांगलं जेवण आणि चांगली सर्व्हिस तुम्हाला इथे मिळते. या बाबतीत तुम्ही डिसअपॉइंटमेंट नाही होणार. तर तुम्ही इथे येऊ शकता. तर अशाच प्रकारे असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव आणि एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.